एक ब्राह्मण होता. ब्राह्मणाला पूजा केल्यावर एका माणसाने बोकड दिलं. असतात काय काय. आता ब्राह्मणाला बोकडाचा फायदा नाही, तर ब्राह्मणाला हे बोकड आहे हे सुद्धा एवढं नीट माहीत. ते सत्ययुगातलं ब्राह्मण होतं. माहित नव्हतं हे बोकड आहे. त्याला फक्त वाचण्यावरून आणि सांगण्यावरून की हे बोकड आहे. त्याने खांद्यावर घेतला आणि निघाला. गावातल्या 4 लोकांनी बघितलं ब्राह्मणाच्या खांद्यावर बोकड आहे. कथा नीट ऐका, हे कलियुग आहे. ब्राह्मणाच्या खांद्यावर बोकड आहे. गावातल्या 4 लोकांनी बघितलंय ब्राह्मणाच्या खांद्यावर बोकड आहे. चौघाला वाटलं याचा याला फायदा, आपल्याला हाय आपण करून घेतलं पाहिजे. अख्ख्या गावात 4 असतात, त्याला म्हणतात चांडाळ चौकडी. गावात 4 असतातच. गोरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला लोक. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेवळा ठेवत निसतच उभं राहिलं, त्याला काय कळा होती वे. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही जातीला, पण नाच नाच जिरी होती. मग करू काय. अरे मारता का मरू दे रे. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर बप्पा साथ हो. जगाचा मालक पाठीशी. अरे काय तुम्ही अपयश देणार आहे रे. फक्त तो पाठीशी असला पाहिजे, आणि तो त्याच्याच पाठीशी आहे ज्याला जाणीव आहे की त्याच्यामुळे तो. कधी महाराज सांगतात मला माहित आहे मेरा आपकी कृपा सबका हो रहा है. मेरा आपकी कृपा से सबका हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. शब्द लक्षात घ्या. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. Krishna
कोंबडीसाठी साहेब साहेब भिकारी त्यावेळेस वाटतं का साहेबाचे हे रे पैशासाठी लाचार होणारे अवलादे आपण नाही रे. 56 लाख कोटी हजारांचा तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतात. आकडा ऐका आकडा येईल 56 लाख कोटी हजारांचा तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतायत. सांगतायत हे घे जीत छोड़ दो. क्या औरंगजेब सांगतायत शिवा के बच्चे की नजर खुप रही है मेरी नजर में उसको बोल नजर झुका के बात कर मेरा सल्तनत शहनशाह पे टिका हुआ है. अगर मुगल सल्तनत में आके मुगल बादशाह को सलाम नहीं ठोका तो यह हमारी जीत कर भी हार होगी. अगर इसकी नजर हम झुका नहीं सके वो जो मांगता है वो दो. उसकी इतनी हालत बुरी कर दो कि वो जान की भीख मांगे. जो करना है वो करो लेकिन उसकी नजर मेरी सामने दिखनी चाहिए. पुराणो इतिहास डोळ्यांसमोर घ्या. पायाला हात लावतो तुमच्या लाचारी आपल्या रक्तात नाही. 42 दिवस माझा राजा तडफडतोय. अरे झाडाच्या साली खातात तशा अन्नाच्या साली काढल्या जातीच्या डोहाच्या डोहा अंगावर हाताय. झालेल्या जखमेला त्रास हवा तिकटाची मिठाची चोळ माझ्या राजाच्या अंगावर केली. रोज एक अवयव कापलाय. पायाचा बुट हाताची बुट नाकाच खंड बीस तुकडा मारला माझ्या राजाचा. अरे इतका त्रास एखादा शैतानही देणार नाही एवढा त्रास माझ्या राजाला दिला. 3 अटी आहेत. नजर झुका के बात कर स्वराज्य का खजाना बता दे और जिन लोगों ने हमारे में रह के आपकी मदद की उस गद्दार का नाम बता दे. एकही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं राजाने. शिवा का बच्चा बहुत ही ताकतवर है. बात नहीं मानता. औरंगजेबाला हरल्यासारखं वाटतोय. औरंगजेब सांगताय काही कर आंखें निकाल ली उसके लेकिन उसकी नजर मेरे सामने झुकनी चाहिए. सवई घेतली आगे गती तळपे सरी नजर घुसणारे 2 फुटाचं अंतर है. आखिरी बार पुछराव संभा बात मान लो जिंदगी से हाथ गवा बैठोगे. ए काय ऐकायचं रे. नजर झुका के बात कर. छती बघली नजर वर केली वर मान करून सांगितलं हे नालाय का काय मारायचं ते मार काय टाकायचं तेवढं मार काय जीवाची लहला करते ते कर. जबर अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे जबर श्वासात श्वास आहे कारण आज शोभाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्याजवळ नजर झुकवणार नाही. रक्ताची लेकरं आहेत आपण तेवढ्याच मध्ये माणूस जगलं पाहिजे. नासकर रक्त नाही रे आपलं. लईच वाईट झालं रे आपण. 500 हजारावर मतदान करणाऱ्या जाती आपल्या. आपल्याला इतिहासाची जाणीव आहे रे. आपल्याला बघतो माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी बस. तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पिटू दे. तेवढे समाज मरू नका. कधी कधी जे आपल्यासाठी मेले का ते बिचारे वर बसून विचार करीत असतील. ती म्हणत असतील यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. अरे ह्यांनी पैसा असा साहेब केला ज्याला सही सुद्धा येणार. ते अंगठा मारू मारू व्याजार. मास्तर म्हणला साहेब झेंडा वंदन आपला राष्ट्रगीत पाठ नाही साहेब ह्या करून उभा राहिला. मास्तर म्हणला साहेब झेंड्याची दोरी वाढा. साहेबांना अशी दोरी वाढली झेंडा खाली साहेब वर गेला. लोक म्हणले राष्ट्रध्वज चुकला काय की मेंटॅलिटी बघा ना. काय आत्मीयत आहे आपल्याला. आपण एवढे प्रामाणिक लोक आहे आपल्यामुळे रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती आहे गावला इमानदार आहे. मग एखादा माणूस मला म्हणला ताई मी एकटा सुधारलो म्हणून काय गाव सुधारत असतोय. अरे कडू तू सुधार. गावाचं पुढे बघू. काय काय माणसं आपल्याला येड्यात करतात. तुम्ही माळ घाला म्हणता आणि आम्ही आता माळ घातल्या तर आमच्या मसनात लाकडं गेली अर्धी. आता काय अरे मी आले उद्या मरशील ना माळ करी म्हणून. तुला एका नामाचं पुण्य माहित आहे का. एकदा विठ्ठल म्हणा ब्रह्मादिक सुद्धा ग्रहण करू शकत नाही त्या पुण्याची एवढी ताकद विठ्ठलाच्या एका नामात आहे. आयुष्यभर ज्याने भगवंताचं नाम घेतलं काय ताकद असेल त्याच्यात. 22 वर्षाच्या वयात कळलं तुकोबारांना परमार्थाशिवाय तथ्य नाही. सावध झालो हरीच्या आलो. तिथून पुढे 20 वर्षाचा परमार्थ आहे. 42व्या वर्षी सदैव वैकुंठवास आहे. काय ताकद आहे विठ्ठलाच्या नामात. घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे बाबाचे पर्वत चढतील बाबाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे
जातील लयासी तृणाग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले वजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च पुच्च मस्तकम सोनाद वैनु हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम वजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सवक्त चित्त रंजनम सदैव नंदनम. काही ढेकळं कळलं का? हरिमुखी म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता. लय भानगडीत पडू नका. द्वारकेचा राणा माझा प्रश्न आहे, जर द्वारकेचा राणा घरी येते मग देवाच्या दारी काय मराय जायचं का? देव घरी येते की नाही? आम्ही कशाला देवाच्या दारी जायचं? पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला आहे? मी जिथे उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे? हा, डाव्या हाताला. आता मला इथं बरं पूर्व कळणार आहे का? मला मठपतनं वर काही दिसत बी नाही. इकडं आहे. हां, आता इकडं डावीकडं. हां, मग मी काय करते, इकडं तोंड करते आणि 3 पावलं चालते. किती? धर्मशास्त्र आहे आपलं. मी पंढरीच्या वाटेकडं 3 पावलं चालते. पंढरीनाथ माझ्या घराकडं 47 पावलं चालतो. याला पंढरीची वाट म्हणायची. आम्ही देवाच्या दारात क्षणभर थांबलो, जगाचा मालक आमच्या घरी आला, आम्ही पंढरीची वारी केली, देवानं अख्खा संसार सांभाळला. किती ताकद आहे ना. मला कौतुक आहे. फार फिरला असेल मायबाप. उज्जैन, केदारनाथ, बद्रीनाथ, काशी, बनारसी, द्वारका, मथुरा सगळं केलं असेल मायबाप. पंढरी पण केली असेल. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून हे वैभव माझ्या पंढरीचं आहे. कुठं चाललं पाणी घेऊन? मला वाक्य कट नव्हतं करायचं. असेल काहीतरी. आई शपथ सांगते, काही दिवसांनी मराठी शिक्षण राहणार नाही. ओन्ली इंग्लिश मिडियम असेल, कारण आम्हाला इंग्लिशची फार अट्रॅक्शन आहे. एका पाण्यावर एक मास्तरीन चित्र काढेल आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. यू नो व्हॉट आय मीन? द बोआ तो असा असतो, फेटा बांधलेला, कवर बांधलेला. कारण तेव्हा बोआ हा डायनासोर असेल. आमच्याकडे महाराजाला बुवा म्हणतात. कुणाला? महाराजाला. तुकोबरायांना सुद्धा बुवाच म्हणायचे लोक. तुकोबरायांची बायको सुद्धा तुकोबरायांना बुवा म्हणूनच हाक मारायची. भागाभागाचं. असं आमच्याकडे महाराजाला काय म्हणतात? बुवा. आणि महाराजाच्या बायकोला असं काही म्हणत नाहीत. की एक